पुढे बातमी बीडमधून आहे। बीड नगर परिषदेमध्ये अवघ्या 6 महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या सत्तेसमोर राजकीय संकट निर्माण झालंय। सत्ताधारी गटातील नगरसेवकांमध्ये अंतर्गत असंतोष उफाळल्यानं नगरपालिकेमध्ये कधीही सत्तांतराची शक्यता आहे। कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे योगेश क्षीरसागर आणि आमदार संदीप क्षीरसागर हे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत। पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जिल्हा नियोजन बैठकीनंतर बीडमध्ये नव्या समीकरणाच्या चर्चांना उधाण आलंय। क्षीरसागर बंधूंची राजकीय युती झाल्यास आमदार विजयसिंह पंडित यांना मोठा धक्का बसणार। राजकीयरित्या आम्ही दोन वेगवेगळ्या विचारांमध्ये सध्या काम करत असलो तरी सुद्धा जर तशी काही परिस्थिती निर्माण झाली आणि जेणेकरून बीडकरांना आपल्याला या सगळ्या गोंधळातून काही व्यवस्थित चित्र निर्माण करून काम करून दाखवायची वेळ येत असेल तर त्या संस्थांचं जर आपल्याला त्या ठिकाणी त्या संस्था व्यवस्थित चालवायच्या असतील तर काय प्रस्ताव येतात काय नाही त्या प्रकारे आपण जो गोंधळ चालू आहे त्यामध्ये सगळ्याच्या संपर्कात आम्ही आहोत, त्यातून काही ना काही चांगलं निघेल। हे बघा, हा कौल लोकांचा अजितदादांकडे बघून दिलेला आहे आणि कौल दिल्यानंतर सुद्धा आम्ही बिनशर्त पाठिंबा दादांकडे बघून आम्ही दिलेला आहे की दादांच्या माध्यमातून तिथं कामं होतील। पण ज्या पद्धतीचा तिथं कारभार चालू आहे, पूर्ण चित्र हे लोकांसमोर आहे, हे चुकीचा कारभार तिथे चालू आहे। विकासाचा विषय असेल किंवा लोकांच्या अडचणी कामाचा जो विषय असेल तर आम्ही विचार नक्कीच करू। यानंतर पुढची बातमी बघूया। पुढची बातमी धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली आहे। येणारा काळ आपला असणार, चमत्कार दाखवणार, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी केलं। सर्व क्षेत्रातील आपलं वजन कमी झालं होतं, तब्येतीची विचारपूस ऐकून त्रस्त झाल्याचंही ते म्हणाले। आता शांत बसून चालणार नाही, चमत्कार दाखवणार असल्याचं विधान त्यांनी केलंय। धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यानं जोरदार चर्चांना उधाण आलंय। क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपला आणि त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे यासाठी मी आता जीवातल्या जिवलग सहकार्याने सुद्धा मला भेटल्यावर एकच प्रश्न विचारावा की भाऊ तब्येत कशी आहे। मी ते ऐकून 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 एवढं परेशान झालो होतो की मी म्हटलं आता आपण आपला चमत्कार दाखवावा लागेल। तर तिकडे मंत्री पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत एक सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केलेली आहे। मोदींनी देशालाच परिवार मानलं। पंतप्रधान मोदी देशाच्या विकासाचे फ्रेंड असल्याचं म्हणत पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं। मोदी जी, आपने एक वीडियो किया, हाथ थरथरा रहे हैं आपके, फिर भी आपने कहा माय फ्रेंड्स, आप हमारे फ्रेंड हैं। जेनजी के उन सारे बच्चों के फ्रेंड हैं। आप उन बच्चों के माता पिता के भी आज फ्रेंड हो गए जिनको आपने क्षमा किया। आप उन सब के फ्रेंड हो गए जिनको आप सुनना चाहते हैं। इस देश के विकास के आप फ्रेंड हैं, इस देश के भवितव्य के आप फ्रेंड हैं। इस देश के प्रधान होने के नाते, प्रधानमंत्री नहीं प्रधान सेवक होने के नाते आपका गरिमापूर्वक व्यवहार मुझे फिर से प्रेरित कर गया, फिर से ऊर्जा दे गया। आपका तेज, फिर से कहती हूँ, ये आपकी तपश्चर्या से आता है। उस तपश्चर्या को प्रणाम।